बर बर बर, हे बघ, प्रत्येक गोष्टीची किंमत असते, तशी त्या लीडरची पण किंमत असेल ना. हा, माणसाची किंमत असते खरं. मग तुला जर ही नोकरी हवी असेल तर त्या युनियन लीडरला भेट आणि त्याची किंमत विचार. विचारतो की मी, पण तू नाही ऐकला तर? त्याने नाही ऐकलं तर माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे आणि त्यासाठी तुला मदत लागली तर मी मॅडीला पाठवीन. मॅडी कशाला ठाऊकस? ओय स्वीटी, राजकारणात विचार करण्या इतका वेळ नसतो, पट्टापट निर्णय घ्यावे लागतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वंभरला काय हवंय किंवा त्या लीडरला काय हवंय ते सोड. तुला काय हवंय? नोकरी पाहिजे मला ही. आणि नोकरी कशासाठी पाहिजे त्याचाच विचार कर. साम दाम दंड भेद काहीही वापरता आलं तरी वापर. आत्ता तुमच्या बोलण्याचे टोटल लागले मला. त्या युनियन लीडरला भेटतोच आता मी. काय पण करून हा टास्क तर मीच जिंकणार. ही नोकरी मिळवण्यासाठी मी कुठल्या बी थराला जाईल. काही झालं ना तरी ते स्वीटी सारखं कुठल्याही थराला मी जाणार नाही. मॅडम, तुम्ही जर जिंकला नाही ना, ते स्वीटी माझी असिस्टंट होईल आणि माझ्या डोक्याचा पार भोगा करून टाकेल ती. माझं भविष्य तुमच्या हातात आहे, माहिती आहे ना? हो, तुझं दुःख कळतंय मला, पण आता पण काय? मला बाबांचा हा निर्णय चुकीचा वाटतोय. काय? साहेबांचा निर्णय चुकीचा? हो, गॅसचा प्रॉब्लेम आहे म्हणून विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामं करायला सांगणं हा काही उपाय नाहीये, ही पळवाट आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन क्लासेस जमतीलच असं नाही. म्हणजे गॅसचा प्रॉब्लेमचा विचार करतायत बाबा, पण विद्यार्थ्यांच्या करिअरचा करतच नाहीयेत. मॅडम, अहो गॅसचा सगळीकडे तुटवडा आहे, पोरासनी खायला काय घालणार? अरे दुसरा काहीतरी मार्ग निघेल की. गॅस नाहीये म्हणून विद्यार्थ्यांना सांगायचं घरी जा, मलाही काही पटत नाही. मॅडम, सध्या दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. तुम्हाला स्वीटीला हरवायचंय की नाही? हो, तिला हरवायचं, पण हा मार्ग चुकीचा आहे. मग आता काय करायचं ठरवलंय? हे बघ शुभू, असं काहीतरी करायला हवं ज्याच्यामुळे गॅसचा प्रॉब्लेमही सुटेल, विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामही करावं लागणार नाही आणि बाबांच्या निर्णयाचा मान सुद्धा राखला जाईल. म्हणजे मला कळलं नाही. शुभू, वादळात झाडांना मुळापासून उखडून दुसरीकडे आपण नेत नाही, तर त्यांना आधार देतो आणि त्याच मातीत टिकवून ठेवतो. हेच करायचंय मला हे सगळं करून दाखवायचंय. ते स्वीटीला हरवण्यासाठी नाही, तर बाबांच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून. नाक खोळा मॅडम, साहेबांची झलक तुमच्यात दिसली आहे मला. मग आता पुढे काय? सुचेल, उद्या सकाळपर्यंत नक्की काहीतरी मार्ग काढीन मी. तू तयार राहा, आपल्याला उद्या एक चमत्कार करून दाखवायचा आहे.